Thank you.
सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. जनता जनार्दनाच्या आंतरिक आत्म्याला वंदन करून आजच्या या शुभमंगल मांगल्यम पवित्र दिनी आमड ते तीर्थक्षेत्रामध्ये सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा हा संतांचा असणारा वैष्णव मेळावा. मित्र दोस्तो, बोलता बोलता कालचा पूर्ण दिवस निघून गेला. वैष्णव मेळ्याचा आजचा हा दुसरा दिवस उजाडला. पांडुरंग परमात्म्याचा काकडा झाला. तदनंतर माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराज नगर प्रदक्षिणावर पालखीचं आगमन आता मगाशी आपल्या धर्म मंडपात झालेला आहे. तदनंतर सांगता किंवा काल्याच्या माध्यमातून असणारी ही पवित्र सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आली आहे. विठ्ठला कीर्तनाच्या सुरुवातीला थोडासा परिहार द्यायचा तो असा, या वैष्णव मेळ्याचे असणारे संयोजक आयोजक सर्व कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले. महिन्यापासून 15 दिवसापासून पायाला पडाशीची पानं बांधून दारोदार हिंडून एक पाहुणा आपल्या दाराशी आला. मित्रांनो, कपभर चहा बनवायचा म्हणून दूध उडकायला दारोदार जावं लागतं. कपभर दूध मिळत नाही. पाहुण्याला एक कपभर चहा बनवायचा असला म्हणजे एवढे श्रम होतात. 1.5 दिवसाचा हा उपक्रम वर्ष धकल्यानंतर गावामध्ये लावायचा असतो. ही गोष्ट तेवढी सोपी नसते. तालुका जिल्ह्यातून आलेले सर्व साधक बंधू, आया भगिनी, आबाल वृद्ध, थंडी वारा याच्यापासून संरक्षण व्हावं. निजणाऱ्यांना व्यवस्था, चहावाल्याला चहा, नाश्तावाल्याला नाश्ता, जेवणाऱ्याला जेवण, येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्नान सत्या, सगळी काही देखभाल ही मंडळी 1.5 दिवस पर्यंत करते. त्याबद्दल आमळते तीर्थक्षेत्रामध्ये या वैष्णव मेळ्याचे असणारे आयोजक संयोजक, अंग झाडून काम करणारे कार्यकर्ते, श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय भाऊसाहेब चव्हाण महाराज घोटीकर या साधूंच्या शुभ आशीर्वादाने या सर्वांना मी मनापासून वंदन करतो. घेतलेलं रूपक माऊलीच आहे. माऊली सगळ्यांना प्रेरित आहे. मित्र व दोस्तो, ऐका, तुम्ही आमच्यासारख्या बावलट माणसांचं नाही ऐकलं तरी चालेल, परंतु आपल्या सोन्यासारख्या माणसांना संतांचं ऐकावं लागेल. साधू आणि संत मनुष्य जन्माचं मूल्य समजून देतात. वाटेच्या वाटसरूला रस्ता दाखवतात. जीवन जगण्याची पवित्रते शैली शिकवतात. आपला सगळ्यांचा रस्ता चुकलेला आहे. आपणाला कळत नाही की कोणत्या मार्गाने चाललोय. संतांना जो मार्ग प्रेरित आहे त्या मार्गाने आपण जात नाही, ही गोष्ट खरी आहे. संतांना जो मार्ग प्रेरित आहे, संतांना जो मार्ग लागू आहे, तो मार्ग आपला बंद झालाय. आणि तो बंद झालेला मार्ग उघडवायचं जे ज्ञान आहे त्या वाटेनं नका जाऊ, या वाटेनं जावा. उजळावयालो वाटा खरा
ऐका, तुम्ही देवी आणि देवतांचं जर करत असाल, देवी देवतांपर्यंत जाणार. काय बोलतो मी, ऐका. अरे ऐका रे भाऊ, या जगाच्या पाठीवर सगळी माणसं धार्मिक आहेत. नास्तिक माणूस एकही सापडायचा नाही औषधाला. एकुलता एक वंशाचा दिवा मुलगा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊ द्या, निळे पिवळे कपडे नेसतात ते सिस्टर, कंपाऊंडर लोक, डॉक्टर लोक. तुम्हाला म्हणतात आत येऊ नका, तुम्ही बागड्यावर बसा. तेव्हा नक्की देवाची आठवण येते. त्यावेळेला सगळे चालित नाही, सोयरे चालित नाही, मित्र चालित नाही, भावकी चालित नाही, शेजारी पाजारी चालत नाही, तिथं तर पैसा मुळीच चालत नाही. आम्हाला पैसे दाखवू नका, आमचा हॉस्पिटल माणसं मारण्यासाठी नाहीये. काका पैसे दाखवू नका प्लीज, आपण या बागावर बसा. आपल्याला बाहेर त्या बागड्यावर बसावं लागतं. गुडघ्यामध्ये डोकं घालतय माणूस ज्याचा मुलगा ऑपरेशन साठी आत नेलाय. ज्या वेळेला भेटून येते त्यावेळेला देवाची नक्की आठवण येते. ऐका, या जगाच्या पाठीवर नास्तिक कोणीच नाही. तो सडलेलं खाणारा असू द्या, सडलेली दारू पिणारी असू द्या, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, भ्रष्ट असू द्या, कुठल्याही पठडीतला माणूस असू द्या, नास्तिक नाही. सगळे माणसं धार्मिक आहे. नक्की देवाची त्याला आठवण येते. ज्या वेळेला सगळ्या वाटा बंद पडतात, ऐका, ज्या वेळेला सगळ्या वाटा बंद पडतात त्या वेळेला सद्गुरु घरची वाट मोकळी असते. ऐका, तेथे तुला सोडविना कोणी, एका सद्गुरु वाचुनी. ज्या वेळेला भीतून येते, फटणे लगे गांडतो, भजने लगे राम, अंगाला आला ताप, देव माझा बाप. तेव्हा मला दुःख दाखवू नकोस, मी मेल्यानंतर काही होते. माझ्या तिडीला खांदा आहे, मी गेल्यानंतर माझ्या वंशाला दिवा आहे. मला दुःख दाखवू नकोस. येऊ दे दया आता तरी गुरुमावडी, या आयुष्याची तरी कमी झाली, या आयुष्याची तरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरुमावडी, जगता माझी जगता माझी या आयुष्याची सोयी कमी झाली, या आयुष्याची सोयी कमी झाली. सगळे माणसं धार्मिक आहे. चोरी करणारा त्याची काही झोपू नका प्लीज. कीर्तनामध्ये आपणाला विनंती, झोपू नका, झोपू नका रे. आमचा मूळ खलास करू नका. घरात जाऊन खाटीवर झोपा. विठाला दिवसा सुद्धा लोकांना झोपा लागतात. म्हणजे आता काय म्हणायला, दिवसा कीर्तनामध्ये दिवसा झोपतात.
विठाला चोरी करायला निघालास सापडू देऊ नको रे देवा. हा विद्यार्थी आताच आहे, पेपर द्यायला गेला म्हणजे तरी देवाची आठवण येते. देवा टक्के चांगले पडू दे का नको. या जगात नास्तिक कोणी नाही, सगळे माणसं धार्मिक आहे. पण रस्ता सुटलेला आहे हे संतांना सांगायचं आहे. आता ऐका ऐका भाऊ, तुम्ही देवी आणि देवतांचं जर करत असाल तर देवी देवतांपर्यंत जाणार. मुद्दा ध्यानात ठेवा, मुद्दा ध्यानात ठेवा. देवी देवतांचं जर करत असाल तर देवी देवतांपर्यंत जाणार. दुसरा मुद्दा, तुम्ही पितरांचं जर करत असत्याल, पितर पाट्यामध्ये पितरांचं करता का नाही. तुम्ही जर पितरांचं करत असत्याल, आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करत असत्याल, तुम्ही आजोबा पंजोबांचं करत असत्याल तर तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. पहिला मुद्दा, देवी देवतांचं करत असत्याल तिथपर्यंत जाणार, पितरांचं करत असत्याल तिथपर्यंत जाणार. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते, ते जीवित शरणियात याते पितृत्वावरी ज्ञानेश. तुम्ही जर सकारामाला तुकाराम महाराज म्हणून हाक मारली, सकाराम पिढ्या जरी गेल्या तरी ओ द्यायचं नाही. रस्ता चुकला, रस्ता चुकला. सकारामाला जर का तुम्ही तुकाराम म्हणून आरडत बसलात, पिढ्या जरी पालथ्या घातल्या तरी तुम्हाशी सकाराम हो द्यायचा नाही. हरी हरी मर्दीचा रे, हरी हरी मर्दीचा रे, हरी हरी मर्दीचा रे, हरी हरी मर्दीचा काय बोलतो तुम्ही ध्यानात आलं का. कीर्तन कुठून सुरू झालं आता बघा. सगळे माणसं परमार्थिक आहेत. संतानाची वाट प्रेरित आहे, त्या वाटेनं जावा. तुमच्या मनानं तयार केलेल्या वाटेनं जाऊ नका. प्लीज आपणाला विनंती आहे. परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबांच्या या पवित्र धर्म मंडपा व्यतिरिक्त महाराष्ट्रात तुम्हाला दुसऱ्याकडं ही भल्याची गोष्ट ऐकायला मिळणार नाही. पैसे देऊन सुद्धा तुम्हाला ही सूचना ऐकायला मिळायची नाही. चांगला ऐका. ऐकण्यासाठी माणसाचा जन्म आहे, निवड ऐकू नका. हे कानाचे पडदे उडून गेले ऐकून ऐकून. किती माणसं ऐकतात. फक्त ऐकू नका मित्रो, ऐका. देवी देवतांचं करत असतील तिथपर्यंत जाणार, पितरांचं करत असतील तिथपर्यंत जाणार. आता तिसरा मुद्दा, अर्जुना माझं जर करत असतील तर माझ्यापर्यंत येणार.
गुरु मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण या लागता शरणांगता शरण मीचे एक अर्जना तुमचा न्याय लावायला मी एकटाय ऐका तुमच्या मनामध्ये आता शंका येईल तुमच्या मनामध्ये आता शंका येईल चंद्राच्या आणि देवी देवतांचं करतोय त्यांच्या प्रतिमा लावल्या त्यांचा फोटो लावलाय देव घरामध्ये आम्ही पूजा करतो आमच्या वाडवडिलांचं पण आम्ही करतो मग आता ते काय फोटो फेपाटून द्यायचे काय त्यांची चित्र बसवायची नाही का देवी देवतांच्या आरत्या म्हणायच्या नाहीत काय उपास तापास करायचे नाहीत काय आता तुम्हाला समजण्यासाठी एक दृष्टांत सांगतो ऐका साधू संत एवढे नास्तिक नसतात आणि जे नास्तिक असतात ते संत नसतात ही गोष्ट तेवढी खरी आहे तुम्हाला समजण्यासाठी उमजण्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या अंगा खांद्यावरची गोष्ट मला सांगायची आहे कालच्या सकाळी मी ज्यावेळेस प्रस्तावना करीत होतो त्यावेळेला मी बोलून गेलो उद्याच्याला काल्याचं कीर्तन माझ्या वाट्यावर आहे तुमच्यातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मी बाहेरच्या गोष्टी सांगणार नाही चंद्राच्या मग आम्ही देवी देवतांचं करतोय मग आता करायचं नाही काय त्या फेकाटून द्यायचं काय आजोबा पंजोबांचं करायचं का नाही ते काय फोटो काढून काय नदीत फेकायचे काय पुण्यतिथ्या करायच्या नाहीत का चित्र बसवायचे नाहीत काय आता तुमच्या शंकेचं निरसन तुमच्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐका संतांचं ऐका मायावर मी तुमचा अगोदर पाया पडतो मग मी माझ्या उदाहरणाला सुरुवात करतो मी आकाशाला भोक्स पाडून लोकात आलो नाही तुमच्यासारखी मला सुद्धा माय आहे तुमच्यासारखी मला बहीण आहे तुमच्यासारखी मला भाची आहे आले त्यामध्ये मी सुद्धा तुमच्या लेकरासारखा आहे पण तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं नेमकं याला काय सांगायचं आहे म्हणून तुमच्यातलीच गोष्ट तुमच्या पुढे मला मांडायची म्हणजे तुमच्या टीम झालेल्या टिपा लवकर पेटतील चांगल्या घराण्यातली मुलगी आजोबा चांगला आजी चांगली माई चांगली बाप चांगला सगळा परिवार चांगला त्यांची परंपरा चांगली हो अशा चांगल्या घराण्यातली मुलगी मी दुसऱ्याला नाव ठेवतो असं अर्थ लावू नका पण चांगला आणि वाईट एका बाजू म्हणजे नाणं एका बाजूने चालत नाही छापा आणि काटा त्यांना ठेवा चांगला आणि आहे का नाही का वाईट मी चांगलं आणि चांगलं चांगलं काही विचार आहे का नाही आया हो तुम्ही गव्हातले खडे मिसळून टाकता का तसेच खाताय हे पण बरोबर आणि ते पण बरोबर काय खडे चावून खाता काय तुम्ही का निसून बाजूला काढताय म्हणजे चांगला आणि वाईट आहे का नाही हा चांगल्या घराण्यातली मुलगी आता मला लांबवायचं नाही चांगल्या घराण्यातली मुलगी चांगल्या कुळातली चांगल्या वंशातली मुलगी चांगल्या घराण्यामध्ये नांदायला आली रात्री 12-12:30 वाजेपर्यंत ऐका ऐका रात्री 11, 11:30, 12, 12:30 वाजेपर्यंत सगळ्यांचं करते आंग चुकारपणा न करता आंग झाडून सगळ्यांचं करते मी मगाशी सांगितलं की चांगल्या घराण्यातली मुलगी आहे सगळ्यांचं अंग झाडून करते सासूचं पण करते सासऱ्याचं पण करते नंदीचं पण करते दिराचं पण करते जेठाचं पण करते जेठानीचं करते देराणीचं करते सगळ्यांचं करते रात्री 11, 12, 12:30 वाजेपर्यंत जेव खाऊ घालते त्यांचं खरगट नंतर जेवते भांडे कुंडे घासते घराची झाडलोट करते भांडे घासल्यानंतर जागेवर ठेवते सगळ्यांची अंथरुणं पाडून देते ऐका सगळ्यांची अंथरुणं पाडून देते उशाला पण देते प्रत्येकाच्या अंगात झावत सुद्धा झाकून देते सासऱ्याला म्हणते मामा व्यवस्थित झोपा थंडी वाचत तुम्हासनी आत्याला सुद्धा म्हणते आत्या उशाला घ्या मान भरून येईल तुमची दिराला पण अटॅकची बाटली देते नवऱ्याला बॉम्ब दिराला अटॅकची बाटली देते जिठाला सुद्धा बॉम्ब देते ज्याला लागत त्याला खोबरेल तेल देते सगळ्यांची सेवा रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत करते अगदी जागेवर परफेक्ट 1 वाजला म्हणजे नवऱ्याच्या रूम मध्ये जाते मेंटल आहे का ती का क्रिया काय शब्द समजतात का शब्द समजतात का नाही
सगळ्यांचं करते, सगळ्यांचं करते, सगळ्यांचं करा, सगळ्यांचं करा. देवीचं पण करा, देवतांचं पण करा, विरोबाचं करा, फिरोबाचं करा, भैरोबाचं करा, खंडोबाचं करा, म्हसोबाचं करा. रात्री 1 वाजल्यानंतर कुठं पण तर पडा. लोक काय तुला आबरूदार म्हणतील काय? एक 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 सगळं फिरून या, शेवटी जागेवर मरा. कसाही असू दे, मला नरकाला देणारा असू दे, त्याला मोक्ष प्राप्ती करून देणारा असू दे, माझा नवरा महारोगी असू दे, माझ्या अंगावर 4 ठिकाणी दान केलेली साडी नेसायला देणारा असू दे, पोत्यावर झोपवणारा असू दे, एक वेळेला जेवण न देणारा असू दे, काळपट असू दे, तो रोगट असू दे, तो दिसायला कुरूप असू दे, मी चांगल्या घराण्याची मुलगी आहे. तू का म्हणे पती बेटा, तू का म्हणे पती बेटा, अरे पती बेटा, तू का म्हणे पती बेटा. सगळं बरोबर असतं काय? सगळं सारखं असतं काय? नाही. देवीचा असू दे, देवताचा असू दे, पित्रांचा असू दे, आजोबा पंजोबाचा असू दे, सगळ्यांचं सारखंच असतं म्हणलं. सगळ्यांचं सारखं असते काय? ऐका ऐका, सगळं सारखं असतं का? हो एका दर्याची शेतकरी माणसं आहात. ऐका, तुम्ही शेतकरी माणसं आहात. सकाळ झाल्याबरोबर तुमचं स्वतःच वावर तुम्ही खुरपाया बसता का कोणाचं पण वावर खुरपताय? येणं ना त्यांना कंटील लावून येणं फुकट फौजदाऱ्या. पाठीच्या भावाचा जरी वावर असेल तरी ते वावर तुम्ही खुरपत नाही. तुमचाच वावर खुरपताय ना. 50 किलोची बॅग, 20 झिरो असू द्या, अल्युमिनियम सल्फेट असू द्या, 15 असू द्या, 18 10 असू द्या, 50 किलो वजनाचा बोजा तुम्ही तुमच्या पाठीवर घेताय. भावाच्याच वावरात तुमच्या वावरात जाताय तुम्ही. आता जड झालाय ना भारा, भाऊ सुद्धा तुमचाच आहे ना. त्यांना उचून भावाच्या वावरामध्ये नाही ना उचल. आहे का एखादा मेंढ्याल आहे का भावाच्या वावरामध्ये उपसणारा? असू दे किती पण बोजा वाकीत 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 स्वतःच्याच वावरामध्ये उपसणार. देराचं पण करा, जिठाचं पण करा, कुटुंबातल्या लोकांचं सगळ्यांचं करा, देवी देवतांचं करा, विरोबा फिरोबाचं करा, पण शेवटी नाम विठोबाचे
मध्ये धरा, त्याला दाब नका करू. हाताची बोट मोडायची नाही, मी मारी ना, हाताच्या बोटाला हात लावायचा नाही, कमरेमध्ये फक्त दाबा, पाणी मारायचं नाही, हाताची बोट दाबायची नाही. एखाद्या मोठ्या माणसानं कमरे दाबून धरा, छातीला लावायचं, त्याला बरोबर शांत होते. ते रात्री बघितलंय मी तुमचा सगळा खेळ, येड्यावानी करताय, काहीतरी बोट दाबू नकोस रे. एखाद्या जाड गटकुल्या माणसानं, ताकदवान माणसानं त्याला उराला लावायचं, बरोबर शांत होतंय. अगदी रात्री 1-2 लेकराला लागलं म्हणजे काहीतरी कळत नाही काय तुम्हाला होतंय, बरोबर शांत. काय होतंय त्याला? कमरेमध्ये थोडस दाबून धरायचं, त्याची छाती आपल्या छातीला लावायची मस्तपैकी. अगदी भांड्यातला पदार्थ ओतू जायला लागला म्हणजे काढच्या बाजूला काढून घ्यायचे असतात. ऑटोमॅटिक पात्यातला पदार्थ पात्यालाच राहतो, ओतू जात नाही. पण हे कळत नाही तर सगळं आम्ही सांगायला पाहिजे का तुम्हाला? एवढी पण अक्कल नाही काय? ओतू जायला लागलं म्हणजे बटन कमी करावं का नाही ताई? कळतं का नाही तुम्हाला ही गोष्ट? दृष्टांत आपले संपले आहे. शनी माते जाणीले सगळ्यांचं करून ज्याच्याशी वळलेला आहे मायबापांनी, ऐका, सगळ्यांचं करून ज्याच्याशी लगीन केलंय मायबापांनी, तुळशी महाराज माय बापांनी लगीन करून दिलं, मंगळसूत्र गड्यामध्ये बांधलेलं आहे, कंपाळाला धन्याचा नावाचा कुंकू लावलेला आहे, सगळं बरोबर आहे. ज्याच्याशी लगीन करून दिलंय त्याच्याशी आपणाला रथ व्हावं लागल, भलत्या चालत्या ठिकाणी जाता येणार नाही. लोक तुम्हाला काय नारळ देतील का शाबासकी देतील? अरे थोडं तरी पायाचं नख वाकडं झालं, वाकडं, ऐका, पायाचं नख. तुम्हाला असं वाटतंय की मांजर दूध पिते, मांजरीला कळत नाही, पण ताई चांगलं आहे, पायाचं नख जरी जीवन जगीत असताना वाकडं झालं तरी सुद्धा भावकीतले लोक शाबासकी देत नाहीत. माझी नात्यानं काकू जरी लागत असेल, बाहेर गावच्या माणसानं जर विचारलं कुठल्या गावचे तुम्ही, फलाण्या गावचे, तुमच्या गावामध्ये ते तुमचे कोण लागतात, आमना कोणी लागतच नाही झाला त्या. अरे काकू जरी नात्यानं जवळची असेल तरी सुद्धा माणसं म्हणतात ते आमचं कोणी जागीत नाही, ते फक्त माणसं तोंडावर बोलत नाही. चांगलं ऐका, असं नाही चालत, असं कसं पण नाही चालत. एक गाऊ आम्ही विठोबाचे मोठा पतिव्रता नवऱ्याचं काम अंग चुकारपणानं करते का अंग झाडून करते? ऐका ऐका, पतिव्रताची असते. बाजार हिंडणाऱ्याचं नाही बोलत मी, बाजार हिंडणाऱ्याचं बोलत नाही मी. पतिव्रताची असते, नवऱ्याच्या कामासाठी अंग चुकारपणा करते का? नाही. नामदेव महाराजांचा 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. विसोबा खेचर नावाचा एक ब्राह्मण माझ्या जीवनामध्ये आला आणि पंढरपूरच्या त्या नवऱ्याशी मला वरून दिलेला आहे. मी आयडिया काही घ्यायची नाही. आहे बघा त्या नवऱ्याची मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये आहे.
बघा ती नामदेव नावाची बायको म्हणत असते नवऱ्याच्या बाबतीमध्ये देह जावो देह जावो उदाहरण आहे का नाही? जी चांगल्या घराण्यातली लेक असते, चांगल्या घराण्याने अंडे रास नवऱ्यासाठी संपूर्ण जीवन ती वाहून देते. मित्र तुम्ही रात्री कीर्तन ऐकलं माहिती तुका म्हणे मग नळे म्हणणारा महाराष्ट्रामध्ये अजून पैदा नाही झाला. संत वाङ्मय बरोबर आहे मित्रो, सांगणाऱ्या माणसांची चूक आहे. ती पतिव्रता अगदी म्हणजे अंग झाडून नवऱ्याची सेवा करते, ती सगळं विसरून जाते. या ती कुड माझे किलोभर मेंदू लाग सांगणार. हो या मिसऱ्याने तक्किऱ्या लावणाऱ्याला काय कळन ते? हो माय काय साठी राहिला होतो असं का मला वाईट षटकी द्यात का? भाग्यवान माणसाला शब्द कळतात. कीर्तन समजणं एवढं सोपं नाही. आता दुसरा मुद्दा मी मांडतो, तुमच्यातलीच गोष्ट मला मांडायची आहे. हो मी काल सांगून गेलो, तुमच्याच्याच गोष्टी सांगणार. पतिव्रताची राज पतिव्रता ती नवऱ्यासाठी मेकअप करते का दुसऱ्यांसाठी? नाही मला सांगायला नका लावू, तुम्ही दट्ट करायला नका लावू. ऐका ऐका याती कूड माझे गेले हर कोणी पुढे काय श्रीरंगा वाचून आणून टच होणं सोडून द्या. दुसऱ्याच माणसाच्या शरीराला टच होणं विषय सोडून द्या. पतिव्रता नजर सुद्धा फिरवत आहे. आम्ही नामाचे पण काही मेंटल खोडी ना माणसं बर का मंडळी. हो हो गावठक हे डुकरे राहतच त्याबद्दल वादच नाही. आमना सुद्धा त्या साखरांकरता जोयचेच त्या पण त्याची गरज राहत. नको नको मत वाटत पण असं गाणं झाली ते खूप आले बरं राहत का काय नाही म्हणे त्या विषयात सांगतात या विषयात सांगतात म्हणे. मग काय बिघडत असं का? आम्हाला काही शेत खाला तुझ्या एवढं कडू बोलाले. धर्म बुडव्यांना धर्म बुडवलाय आणि तुम्ही अनुमोदन देता काय? जो मुकाला झाला
माझे गेले हरपून आणि श्रीरंगा वाचून आणून बघा ऐका पतिव्रताची रास पतिव्रताची माय रास दुसरा ना करता मेकअप करस का नवरा ना करता करस नवरा प्रसन्न होण्यासाठी पतिव्रता मेकअप करते मला बोलायला घालाव का दुसऱ्यांसाठी करते की पतिव्रता असते काय नवरा घरामध्ये असतोय घरात पाठायचे सर आता पुढे बोलायला होतं काय मला म्हणजे कुठे झाले म्हणे मुळी वाटलं आले इथलं मस्त पैकी पाहत आहे आज किती सुंदरता करायची तू म्हणजे बोलायला लावायला पाहिजे काय नवरा घरी असतो चौकी पटक राहा आणि आता तुम्ही कोले त्या काळात नेमकं म्हणजे टट करा नको लावू सगळं सारखंच राहत पडे आम्ही नामाचे धारक ऐका नाही आम्ही नामाचे धारक माझ्या मायबापानं चांगल्याला वरले मला तो वागणुकीत कसाही निघून काय लात मारते पण तू चांगलं देते रे चांगलं कुटुंब बघून माझ्या मायबापानं दिलं त्याचा विचार बरोबर नसतील तर माझे मायबाप काय करतील पूर्वीच्या काळामध्ये मित्रो 20 वर्षाच्या पाठीमागचा इतिहास ती पोरगी जर माहेरी गेली तिने जर मायला बापाला सांगायला लागली तो बाप आणि ती माय त्या मुलीला बोलत होती आजपासून पाठीमाग फक्त 15-20 वर्षाचा अंतर आहे तो बाप आणि ती आई त्या मुलीला सांगत होती तती यरमा उडी मारते बरं काय तोंडी परत यायचं नको आडे तोंडे कळाले इकडे फासली सन्मान पण परत इकडे येतो नकोस आता फुस देतात माय बाप दिनभर मग 17 फोन काही बोलणार का तुले ती चांबड कधी गई चुका झाले रांगच मग ही जाय मग असं का मग ती अक्का बी फुगस मग काही बोलणार असतात माया तुमच्या काळामध्ये असं होतं का तुम्ही माय बापाला जर बोलायला गेलाय तो दारू पितो मला मारतो ठोकपीट करतो काय म्हणायचं तुम्ही तिला परत यायचो नको अक्का
पुढचा मुद्दा, माझा नवरा कसाही असू दे, कसाही असू दे, कसाही असू दे, तुम्हाला लाभ बोलायचा. पंडो बाबा माऊली कटुऱ्याची भाग्या उगूत आम्ही नंदी बैल. रात्रभर भिंतीला पाय लावून उभी करणारी माणसं होती. सकाळी 3 वाजता उठवायची ती सासू, 12 लोकांचं कुटुंब तेवढं दडायला लावायची ती. ती सुनबाई सासूच्या ताब्यात होती, पोर्याच्या नाही. नाही 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 नाही, सासूबाई नवरा होती म्हणून माय बापाला वागून चांगली मिळत होती. आता हाऊन पोळी पडी घ्या म्हणून महाराष्ट्रामध्ये आई वडिलांची दैना होती. ती दैनाला ताबा राहिली तो या वटाचा पैठा करायचा. माय म्हणे पाणी चिडी येते काही खावानी तिथं म्हणजे भाज्या घरी टाका. कोणी फक्त फूस भरायला पाहिजे, त्यांना काय ऐकत चालत. जन सराट्याचा काटा, जन सराट्याचा काटा, कल्पनेला 12 वाटा, कल्पनेला जन सराट्याचा काटा, कल्पनेला 12 वाटा. ऐका, अरे नका जाऊ वाढ वाटा, नका जाऊ वाढ वाटे, पाय मोड दिलं. ती अभिचारी भक्ती म्हणीचे, अरे जेता भेदू काही देखीचे, वेदिचार तो ज्ञानेश्वर. एक बैसू चित्ती आणि राई रुक्मावलीला. दावणीचा असणारा बैल, ऐका, दावणीचा असणारा बैल, बैल 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 दावणीचा आवत उडणारा बैल सायंकाळी 4 वाजता आवताना सोडला,
न सांगता न बोलता न हकलता सकाळी तिथून सोडलाय किनवाच्या तठ्याची असतो दुसरीकडे नाही तरफडत नाही दुसऱ्याचा मुस्कुट सुद्धा बघत नाही तो बैलपेक्षा आम्ही निपत्त सगळं सारखंच राहत 1943 10 जानेवारी 1998 पर्यंत घशातला कॅन्सर झाला ना आपल्यासाठी ना किती उपकार सांगतात किती उपकार सांगतात 1943 तर 10 जानेवारी 1998 बहादर थांबला नाही घशातला कॅन्सर निपटाचा असर 12 आणि 24 वर्ष रोगाला झुंज दिली पण कोणाला सांगितलं नाही मला माझं दुखतंय म्हणून किती लोकांना जाण ठेवली मित्र अरे तुम्ही आमच्याशी द्वेष करता आम्ही काय तुमचं वाकडं केलं असेल काय तुम्ही आम्हाला लुटून दिलंय अरे जे सांगितलं तर भलेच सांगितलं ना नाही गड्या मशीन टोंगर असणार थोडा वेळ कासल्याची उंच्या मारल मग खास आल्याला आता मसाला नाही गेल ग आपली बायला नाही बिलगसते मेंटल नाही बिलगसते मसाला टोंगर असणार आपली बायला नाही बिलगस या सावतर मायाचे बिलगस मग खासला जे गायनं वासरू असणार गायनं जर्शीनं नाही जे गावची गायनं वासरू दादा रामा अरे माझा विश्वास आहे माझ्या लोकांचा विश्वास आहे माझा साधू आमच्या लेकरा बाळाला उपास उठवणार पण उपास उठवून देणार नाही कारण आम्ही त्याच्या तत्वाशी रत आहोत आम्ही बाजार हिंडणाऱ्या पायीसारखे धंदे करत नाही आमचा हा पतिव्रता धर्म आहे आम्ही त्या तत्वाशी रत झालो मित्र कोणी चांगलं म्हणाले तर कोणी वाईट म्हणा एखादी म्हणू घ्यायला गेला ऐका त्या वेळेला अक्रूर घ्यायला गेला चला तुम्हाला बोलवले 2-8 दिवस न विचारता न समाचार घेता त्यानं तिकडनं रथ सजून आणलेला होता जवळच्या माणसांना विचारावं ना आम्ही निघू का तुम्ही नातेवाईक म्हणून जाताय सोयऱ्याकडं रात्र 2 रात्र निवाऱ्याला राहताय निघत्या वेळी तुम्ही विचारता का नाही ताई येऊ का निघत्या वेळी निघत्या वेळी निघत्या
सोड्या येड आहे खरं दादा. तुम्ही कोणाच्या तरी घरी मुक्कामाला जाताय, रात्र 2 रात्र राहताय. अण्णा, अहो अण्णा, नित्य वेळी तुम्ही म्हणता का नाही माई येऊ का, दादा येऊ का, आता काही काम आहे तिकडे पडलेली, मला जाणं भाग आहे. नित्य वेळी आक्रोडानं तिकडनं रस सजून आणला, उभा केला. देवाला सांगितलं, देवा मामाने 2-8 दिवस आपणाला बोलवलेला, जायचं तुम्हाला. मग जे तुम्ही प्रेमात पाडलेत ना, ज्याला तुम्ही भाव दिला ना, ज्याला तुम्ही संगरलं ना, मग निदान त्याचा समाचार घ्यावा ना. दादा ताई, मी 2-8 दिवसापुरता जातो, परत माघारी येतो, जरा सांभाळा. या बहादरानं कोणालाच विचारलं नाही. तयारी केली, तसंच रथात बसले. रथ निघाला पश्चिम दिशेला. रथाला हाकणारा आहे आक्रोड, जगाचा खंडनायक बसलाय रथामध्ये. रथ निघाला मथुरेच्या मार्गाला. काही मंडळी तेवढ्यावरच असतात. नदीवर धुवायच्या निमित्तानं गेल्या, काही भांडे घासायच्या निमित्तानं गेल्या, काही पाणी भरून आणण्याच्या निमित्तानं गेल्या. जसं दैनंदिन कर्म असेल त्या पद्धतीनं अगदी जो तो आपापल्या कामाला. हे तिथून तिथवर गेले समाचार घेऊन. म्हणलं, अहो तुम्हाला काही घडतं मिळतं का नाही? म्हणलं, काय झालं, तुमच्या कानावर बातमी आली का नाही? म्हणलं, कसली बातमी? तुमचा तो प्राण, पतिव्रतेचा नवरा प्राण असतो का गडी असतो? काय माझी भाषा कळती का नाही? पतिव्रतेचा नवरा प्राण असतो का गडी असतो? गडी म्हणजे सालदार. पतिव्रतेचा नवरा जो असतो तो सालदार नसतो. ऐका ऐका, तुमचा तो प्राण तुम्हाला न विचारता निघून गेलाय. कुठं गेलाय तो? हे नाही सांगता येईल. गेलाय नक्की पश्चिम दिशेला. कोणीतरी त्या रथाचा सारथी होताय, आपुरून आपुरून म्हणायचे. हो का? आम्हाला न विचारता निघून गेलाय. पतिव्रतेचा नवऱ्याच्या बाबतीत तुझा भाव असा का भाव असावा? तो कसाही असू दे, तुझा भाव असावा. भाव असावा ना. देवभावाचा भावाचा तोंडामध्ये घास भरवत होती, भरवत होती. भरवला नाही, भरवला नाही, भरवत होती. उर्मिला नावाची बाई तुम्हाला माहिती आहे ना? भरवला नाही, भरवत होती. पोटापर्यंत घास गेला. तोपर्यंत रामचंद्र प्रभू उंबऱ्यापाशी आले. सीतामाई पाठीमाग. लक्ष्मणानं वळून बघितलं. चावून लागल्याबरोबर रामजी बोलले, लक्ष्मणा
आईनं 14 वर्षाचा वनवास दिलाय. आई बाबाला सांभाळ. 14 वर्षानंतर परत मी आई वडिलांच्या सेवेसाठी येईल. शब्द कानावर गेल्या गेल्या लक्ष्मण तसाच उठून राहिला. उठून उभा राहिला. ऐका रामायण. उठून उभा राहिला लक्ष्मण. उर्मिला सुद्धा उठून उभी राहिली. धनी एक घास खावा. रामचंद्र प्रभूने बघितलं, रे माझी भाऊजाई, माझी ताई तुला घास भरवतेस. वनवास मनाय तुला नाही. तेवढा घास घे, पोटभर जेवण जेव. लक्ष्मण म्हणतो, नाही दादा, उर्मले मला जेवायचं नाही ग. बायको म्हणते, एवढा घास घ्यावा. उर्मले मी घास घेऊ शकत नाही ग. माझ्या आई वडिलांना माझं नाव लक्ष्मण. मनाचा टार्गेट लक्ष रामावर. शब्द कळतो का नाही? उर्मिले माझ्या आई वडिलांना माझं नाव लक्ष्मण. मनाचं लक्ष राम. माझ्या लक्ष्मण नावाला बाधा लागू नये. उर्मिला माझा राम निघून येणार. पतिव्रतेचा धर्म निभागला. ज्या माऊलीचा नवरा निघून जातो विधवा पडले. काय त्या जीवनाला बघतोय. रोज पोरं तरी बदामाचा शिरा खायला देत असतात, पण त्या मायला ओसरीमध्ये एकटीला झोपावं लागतं रे. मला बोला